पायी विहार करत असताना वाहनाने चिरडल्याने 2 महासतीजींचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर शहाद्यात जैन समाज आक्रमक झाला आहे. दोषींवर कठोर कारवाई आणि संत सुरक्षेची मागणी करत उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. महासतीजींच्या निधनाने जैन समाज संतप्त. शहादा येथे सकल जैन श्री संघाच्या वतीने आंदोलन करत तहसीलदार संभाजी पाटील यांना निवेदन देण्यात आले. आचार्य श्री विद्यासागरजी महाराज यांच्या शिष्या परमपूज्य 105 श्रुतमती माताजी आणि परमपूज्य 105 उपशममती माताजी यांच्या पायी विहारादरम्यान अपघाती मृत्यू झाल्याने जैन समाजात संताप व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी जैन बांधवांनी जैन एकता संत सुरक्षाच्या घोषणा देत प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे. या आंदोलनात सकल जैन संघाचे अध्यक्ष डॉक्टर कांतीलाल टाटिया, उपनगराध्यक्षा माधवीताई पाटील, ॲडव्होकेट प्रदीप टाटिया, कैलास संचेती, फुलचंद लोढा, विजय चोपडा, मदनलाल लुंकड, विनयचंद्र गांधी, पारसमल कुशेरिया, पापाशेठ नाहाटा, नगरसेवक ललित छाजेड, भरत ओसवाल, मोतीलाल जैन, विनोद गेलडा, पंकज चोपडा यांच्यासह समाजातील अनेक मान्यवर आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. INDTV न्यूजसाठी पल्लवी प्रकाशकर यांचा स्पेशल रिपोर्ट. मूर्ती नव्हे तर पूर्ण आपल्या भारत देशासाठी खूपच मोठी शोकांतिका आहे. आणि याप्रमाणे जेव्हा वैमनत्व मनात ठेवून आणि वागलं जातं तेव्हा नक्कीच सगळ्यांनी एकत्र येऊन आणि याच्या विरोधात पावलं उचलायला पाहिजेत. मला वाटलं असतं पण साहेबांनी जे हे निवेदन आहे त्याची वरपर्यंत पोचवून आणि नोंद घ्यावी आणि त्याबद्दल कठोर पावलं उचलावी शासनाने, अशी मी अपेक्षा व्यक्त करते. माहिती आपल्या साध्वीजी दिगंबर साध्वीजी माताश्रीजी होत्या, परंतु या कॅबेवाल्याने हेतुतः त्यांच्या अंगावर ती गाडी टाकल्याने चिरडलं. ह्या घटना वारंवार होत आहेत. खरं म्हणजे आपलं कोणाशी देणं घेणं नाही, आपला कोणाशी विरोध नाही, आपलं कोणाशी भांडण नाही, पण तरीसुद्धा या ज्या घटना घडत आहेत या घटना अतिशय संतापजनक आहेत. त्याचा जेवढा तीव्र निषेध करावा तेवढा कमी आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीने मी प्रशासनाला विनंती करणार आहे की आपण आमच्या भावना लक्षात घेऊन वर आमच्या भावना कळवाव्यात आणि साधू संतांच्या विहाराच्या वेळेला आपण निश्चितपणे जेवढी काळजी घेता येईल शक्य आहे, जेवढी शासकीय याच्यात नोंद आहे, नियमानुसार आहे, तेवढी तरी द्यावी, एवढीच आपल्याला विनंती करतो.